नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ शकुंतलाला म्हणतो की मावशी बस ना. तेव्हा शकुंतला म्हणते की अरे मी निघते आता, पेशंट्स असतील ना तुला. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही, तो वॉर्ड बॉय सांगेल तू बस. तेव्हा शकुंतला बरं असं म्हणून बसते. आता शकुंतला गोपाळकडे बघत असते. तेव्हा गोपाळ शकुंतलाला विचारतो की काय झालं, काय बघतेस. तेव्हा शकुंतला गोपाळला म्हणते की तो स्टेथोस्कोप एकदा घालून दाखवतोस का गळ्यात. तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की का. तेव्हा शकुंतला म्हणते की आजपर्यंत फक्त ऐकत आहे ना की डॉक्टर गोपाळ डॉक्टर गोपाळ, पण समोर कधी पाहिलंच नाही रे. तेव्हा गोपाळ स्टेथोस्कोप गळ्यात घालून शकुंतलाकडे बघायला लागतो. तेव्हा शकुंतला म्हणते की छान दिसतोयस तू आणि मला खूप बरं वाटते तुला असं बघून, आणि विचारते की कसा आहेस तू. तेव्हा गोपाळ म्हणतो की ठीक, आणि तो थोडासा अस्वस्थ दिसत असतो. तेव्हा शकुंतला त्याला विचारते की का विचार करतोयस का काही. यावर गोपाळ म्हणतो की नाही नाही, विचार कसला. तेव्हा शकुंतला म्हणते की मग माझ्याकडे बघून बोलू शकतोस, आणि विचारते की मला सांग, काल घरी आलास तेव्हा तुझ्या बाबांशी बोलला का नाहीस, का राग आलाय का त्यांचा. तेव्हा गोपाळ शकुंतलाला म्हणतो की मावशी अगो तो विषय 10 वर्षापूर्वीच संपलाय माझ्यासाठी, आणि आता परत तेच उगाळत काढत बसू नकोस, त्यात मला इंटरेस्ट नाही आणि मला वेळही नाही. तेव्हा शकुंतला त्याला थोडंसं हसत गोपाळला म्हणते की तापटपणा वाढलाय बरं का तुझा, आणि म्हणते की पण एक गोष्ट चांगली झाली, तुटकपणे का होईना माझ्याशी बोलतोस तरी तू. आणि थोडीशी इमोशनल होत म्हणते की माझ्याशी बोलायचाही नाहीच रे. तेव्हा गोपाळ शकुंतलाला म्हणतो की मावशी अगं लहानपणी पोरकटपणा होता अंगात. तेव्हा शकुंतला त्याला म्हणते की हाच पोरकटपणा तू तुझ्या बाबांच्या बाबतीत करतोयस, असं नाही का वाटत तुला. तेव्हा गोपाळला खूप राग येतो आणि तो शकुंतलाला रागात म्हणतो की काय बोलतेस तू मावशी, अगं अंता काकांचा जीव गेलाय आणि माझा जाता जाता राहिलाय. कुणामुळे. त्या आदूचं मन मोठं आहे ग, त्याने माफ करून टाकलं. आता तेव्हाच तिथे इंदू येते आणि दरवाजा आडूनच गोपाळचं बोलणं ऐकायला लागते. आता गोपाळ शकुंतलाला म्हणतो की मला ते शक्य नाही आहे, आणि खूपच इमोशनल होत म्हणतो की मी अंता काकांना माझ्या डोळ्याने मरताना पाहिले ग. आणि तुला सांगतो मावशी, ज्या माणसाला स्वतःच्या भावापेक्षा आणि मुलापेक्षा देवाच्या डोक्यावरील असं म्हणून तो शांत होतो, आणि डोळे पुसत शकुंतलाला म्हणतो की मावशी आता तू गेलीस तरी चालेल, बाहेर पेशंट वाट बघत असतील ना. आता शकुंतला गोपाळला म्हणते की डब्बा आणलाय तुझ्यासाठी, आणि हो घरी येत जा. तेव्हा गोपाळ म्हणतो की यावंच लागेल तुला नारायणी ताईला, देवरायाला, अदूला भेटायला. त्याचं काय आहे ना मावशी, कितीही झालं ना तरी त्या घरातील माणसं माझी आहेत, हे सत्य नाही ना बदलू शकत मी. आता इंदू हे सगळं ऐकत असते आणि ती सुद्धा खूपच इमोशनल झालेली असते. आता इंदू आतमध्ये येते आणि गोपाळला जोरात म्हणते की आणि इंदूला भेटायला. तेव्हा तो गोपाळ इंदूकडे बघायला लागतो आणि शकुंतलाला म्हणतो की मावशी तू ना येत जा ना अधूनमधून भेटायला मला, पण या बेडकीला आणत जाऊ नकोस ग सोबत. तेव्हा इंदू म्हणते की मी येणार इथे. तेव्हा गोपाळ म्हणतो की हा माणसांचा दवाखाना आहे, जनावरांचा नाही. तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की मग तू इथे काय करतोयस, असं म्हणून त्या दोघांची पुन्हा एकदा भांडणं लागतात. आता तेव्हा शकुंतला दोघांनाही समजावत म्हणते की अरे असं काय करतं, हॉस्पिटल आहे हे. तेव्हा गोपाळ म्हणतो की मावशी तिला सांग ना. तेव्हा शकुंतला गोपाळला म्हणते की डॉक्टर कोण आहे. तेव्हा गोपाळ अडकळत म्हणतो की म्हणूनच तिला सांग, तिला कळलं पाहिजे ना की डॉक्टरशी कसं वागावं ते. तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की कितीही मोठा डॉक्टर झालास ना तरी माझ्यासाठी गोप्या टोप्याच आहेस तू. आता गोपाळ आणि इंदू दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात आणि लाजत हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की देवराया एका भिंती अडून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत असतो. आता काही लोक येऊन दर्शनासाठी मंदिराबाहेर उभं राहतात. तेव्हा त्यांना जोरजोरात कुत्रे भुंकण्याचा आवाज येऊ लागतो. तेव्हा ते लोक घाबरून तिथूनच पळून जातात. आता हे बघून देवराया त्यांची मजा घेत असतो आणि खूप हसत असतो. आता तेव्हाच तिथून इंदू घरी जात असते आणि देवरायाला असं हसताना पाहून इंदू देवरायाकडे बघायला लागते. आता इंदू हळूच राया जिथे उभं असतो त्याच्या पायाजवळ येऊन बसते आणि त्याला जोरात चिमटी काढते आणि इकडे तिकडे बघत म्हणते की हाड हाड हाड. तेव्हा राया खूपच घाबरतो. आता तेव्हाच तिथून एक आजी जात असतात आणि त्या रायाकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू पटकन रायाजवळ जाते आणि त्या आजींना सांगायला लागते की एक कुत्रं होतं ना, त्याला मी पळवलं, काय नाही तुम्ही जा. तेव्हा त्या आजी तिथून निघून जातात. आता इंदू रायाकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की काय
रे टोम्या, आता कसं वाटतं तुला आणि तुला सुचतं कसं रे एवढं? तेव्हा राया म्हणतो की टॅलेंट आहे ते टॅलेंट. तेव्हा इंदू म्हणते की टॅलेंट आहे, लोकांना त्रास द्यायचं टॅलेंट का? तेव्हा राया खुश होऊन म्हणतो की हो. यावर इंदू म्हणते की मग हे टॅलेंट तर नारायणीताईला कळलंच पाहिजे. तेव्हा राया खूप घाबरतो आणि म्हणायला लागतो की नको नको. यावर इंदू विचारते की का रे नको? तेव्हा राया इंदूला सांगतो की तिला माझ्या टॅलेंटची किंमतच नाही आहे गं, नुसते धपाटे देत असते. यावर इंदू हसत म्हणते की अरे बापरे, मग तर हा सोहळा बघायलाच पाहिजे नाही का? तेव्हा राया घाबरत म्हणतो की नको नको, मी शपथ घेतो इथून पुढे मी असं कधीही करणार नाही. तेव्हा इंदू टेन्शनमध्ये येत म्हणते की राया अरे 18,750वी शपथ आहे तुझी. तेव्हा राया इंदूला म्हणतो की शपथा मोजायच्या नसतात गं, नाहीतर पाप लागतं. तेव्हा इंदू म्हणते की काय पाप लागतं? बरं चल मग एक पुण्याची गोष्ट करते मी, असं म्हणून ती रायासोबत मस्ती करायला लागते आणि दोघेही खूप हसायला लागतात. तर इकडे घरी आपण पाहतो की बचत गटाच्या बायका घरी आलेल्या असतात आणि करिश्मासोबत बोलत असतात आणि तिला विचारत असतात की असं कसं इंदूने आम्हाला फसवलं, बचत गटाचे पैसे बँकेत भरले नाहीत. तेव्हा करिश्मा त्यांना म्हणते की घ्या आता, तुम्हालाच कौतुक तिचं, ती लय हुशार, ती लय भारी, लय चांगली, डोळे झाकून विश्वास ठेवला ना तुम्ही तिच्यावर, लावला चुना आता तिने तुम्हाला, आता बसा बोंबलत. त्या सर्वजणी तेव्हा म्हणायला लागतात की हे बरोबर नाही आहे, इंदूने फसवलं आहे आम्हाला. तेव्हाच आता तिथे मोठ्या बाई येतात आणि असं सर्व बायकांना तिथे बघून रागाने म्हणतात की काय मोठ्या बाईंचं घर आहे, निमणीचा बाजार नाही, कसला गोंधळ सुरू आहे, काय झालं? आणि म्हणतात की नुसती भोबो नको आहे, एकीने सांगायचं. तेव्हा करिश्मा म्हणते की हो, मोठ्या बाईंना सगळं सांगा की काय झालं ते. आता त्यातील एक बाई म्हणते की आमच्या बचत गटाचे कष्टाचे पैसे त्या इंदीने गुल केलेत. तेव्हा मोठ्या बाई खूप खुश होतात आणि त्या बाईला म्हणतात की असं का? पण हे तुम्ही मला का सांगताय? ते तुम्ही तिलाच सांगा ना. तितक्यात तिथे इंदू येते. तेव्हा मोठ्या बाई बायकांकडे बघत म्हणतात की ते पहा ती कार्टी आली, तिच्याशीच बोला. तेव्हा सर्व बायका खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात. आता राया त्यांना असं पाहताना बघून इंदूला म्हणतो की ताई आता यांना मी काहीच केलं नाही आहे. तेव्हा इंदू हसत रायाला म्हणते की तुझं काही नाही रे, ते दुसऱ्या कामासाठी आले, तू जा आतमध्ये. आता सर्वांना असं रागाने बघताना इंदू थोडीशी अडखळत त्यांना विचारते की सुवर्णाताई असं काय अचानक येणं केलं? तेव्हा त्यातील एक सुवर्णाताई नावाची बाई इंदूला विचारते की इंदू आमचे पैसे सुरक्षित आहेत ना, भरलेत ना बँकेत? तेव्हा मोठ्या बाई आणि करिश्मा एकमेकींकडे बघून खुश होऊन हसायला लागतात. तेव्हा इंदू टेन्शनमध्ये येत म्हणते की ते ना मला अर्जंटमध्ये ना निमणी गावात जावं लागलं ना, डोक्यातूनच गेलो. तेव्हा त्यातील एक बाई विचारते की म्हणजे तुझ्याकडेच आहेत ना पैसे? तेव्हा इंदू त्यांना सांगते की हो आहेत ना पैसे, एक काम करूया आपण सगळ्यांनी मिळूनच बँकेत जाऊ आणि पैसे भरून येऊ, असं म्हणून ती आतमध्ये पैसे आणायला जाते. तेव्हा मोठ्या बाईंनी करिश्मा एकमेकींकडे बघायला लागतात. आता करिश्मा मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई हिला एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून हो? यावर मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की आत्ता अटकली ही बरोबर. तेव्हा करिश्मा म्हणते की आत्ता येईल मज्जा, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता इकडे इंदू तिच्या खोलीत येऊन पैसे शोधायला लागते. तेव्हा तिथे करिश्मा येते आणि इंदूला असं चोरून बघायला लागते. तर इकडे इंदू पैसे शोधत असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की विठुराया इथेच तर ठेवले होते पैसे, कुठे गेले? तेव्हा करिश्मा खुश होऊन हसायला लागते आणि ती मनातच म्हणते की आता तुझा विठुरायासुद्धा काहीच मदत नाही करू शकत. तर इकडे इंदू खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती पैसे शोधत असते आणि पैसे कुठेच नाही आहेत बघून ती खूपच घाबरलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की अरे देवा इथेच तर ठेवले होते ना पैसे. तर इकडे करिश्मा हसायला लागते आणि स्वतःशीच म्हणते की येडी कुठली, विठुरायाजवळ ठेवले होते पैसे आणि इकडे कपाटात शोधायला लागले आणि म्हणे मी मेन आहे. या मेन म्हणणारे करिश्माने केला एक गेम आणि ती इंदूकडे बघून हसायला लागते आणि तिथून निघून जाते. तर इकडे सर्व बायका इंदूची वाट पाहत असतात आणि मोठ्या बाई खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतात. आता त्यातील एक बाई म्हणते की एवढा हलगर्जीपणा काय कामाचा, जबाबदारी झेपत नाही तर घ्यायची कशाला? काही कुठे गेले नसतील पैसे, घोळ घातला असेल तिनेच, नाहीतर एव्हाना पैसे दिले नसते का? तेव्हा त्यातील एक दुसरी बाई म्हणते की अहो आपली इंदू अशी कशाला करेल? तेव्हाच त्यातील एक बाई म्हणते की अरे करेल म्हणजे केले तिने, नाहीतर एव्हाना आली असती पैसे घेऊन. तेव्हाच आता ते करिश्मा मोठ्या बाईंना आवाज देत तिथे येते आणि त्या सर्व बायकांना ऐकायला जाईल अशा आवाजात
म्हणते की अहो इंदीला ना बचत गटाचे पैसे सापडत नाही आहेत हो मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की काय बचत गटाचे पैसे सापडत नाहीत. तेव्हा सर्व बायका शॉक होऊन मोठ्या बाईंजवळ येतात आणि विचारायला लागतात की काय. तेव्हा मोठ्या बाई त्यांना म्हणतात की पहा इतकं जबाबदारीचं काम आणि हा असला वात्रटपणा काय कामाचा. यांच्या कष्टाच्या कामाचे पैसे आहेत ना ते. आता या बायका काय सोडत नाहीत बघ त्या इंदीला. तेव्हा करिश्मा म्हणते की बापरे म्हणजे मोठ्या बाई ह्या इंदीला मारतील बिरतील की काय या. आणि घाबरण्याचं नाटक करत म्हणते की नाही नाही मला तर असं वाटते की या इंदीला सोलूनच काढतील बघा. तेव्हाच आता त्यातील एक बाई म्हणते की फोन करा पवारबाईंना फोन करा, त्यांना म्हणावं की दिग्रजकर यांच्या वाड्यात या सर्व बायकांना घेऊन. तेव्हा करिश्मा आणि मोठ्याबाई खूप खुश होऊन हसायला लागतात. आता करिश्मा मोठ्याबाईंना विचारते की ही त्या पैशांचं काय केलं हो तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की चल दाखवते तुला. आणि त्या करिश्माला किचनमध्ये घेऊन जातात आणि दाखवायला लागतात की हे बघ डाळ कशी शिजते. तेव्हा करिश्मा वैतागत म्हणते की मोठ्याबाई मला स्वयंपाकातलं काही कळत नाही बरं का. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही अगं बघ कशी ढणाढणा पेटली आग. तेव्हा करिश्मा खूप शॉक होते आणि मोठ्याबाईंना म्हणते की काय मोठ्याबाई तुम्ही पाकीट जाळलं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नुसतं पाकीट नाही गं पैशासकट पाकीट जाळलं. तेव्हा करिश्मा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की ओ मोठ्याबाई तुम्ही पैसे जाळले तसं पैसे कोणी जाळतं का हो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो माझ्याकडे भरपूर पैसा आहे मला कशाची कमी आहे. आणि म्हणतात की आणि हे असले पैसे ना मी माझ्या मापात मोजत नसते. तेव्हा करिश्मा म्हणते की तुम्हाला नको होते तर मला द्यायचे होते ना मोठ्याबाई जाळायची काय गरज होती तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाई करिश्माला म्हणतात की पैशाची किती हाव आहे गं तुला हावरट कुठली. आणि म्हणतात की बघ इंदीच्या पैशावर डाळ कशी शिजते ते. आता तेव्हाच मोठ्याबाईंचं लक्ष इंदूकडे जातं तर इंदू हातामध्ये एक पाकीट घेऊन घाईघाईत बाहेर जात असते. आता तेव्हाच मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की चल बाहेर बघूया आता मज्जा. असं म्हणून ते दोघेही इंदूच्या पाठीपाठी बाहेर येतात. आता इंदू त्या पाकिटातून पैसे काढून पैसे मोजायला लागते. तेव्हा ते सर्व बायका खूपच खुश होतात. तर इकडे मोठ्याबाई आणि करिश्मा खूप शॉक झालेले असतात आणि आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई हळूच खुणावून करिश्माला विचारतात की काय आहे हे. तेव्हा करिश्मासुद्धा खुणावूनच मोठ्याबाईंना सांगते की माहिती नाही आहे. आता इंदू पैसे मोजून झाल्यावर त्या बायकांना देत म्हणते की हे घ्या आपल्या महिला बचत गटाचे पैसे. तेव्हा कोणीच काहीच बोलत नाही. त्या सर्वजणी फक्त इंदूकडे बघत असतात. तेव्हाच इंदू त्यांना विचारते की काय झालं. तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की इंदू माफ कर गं बाई आम्हाला आम्ही तुझ्यावर उगाच संशय घेतला बघ पण यात आमची काहीच चूक नाही बघ. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा ती बाई सांगायला लागते की या करिश्माने ना आमचे कान भरले. तेव्हा इंदू करिश्माकडे बघायला लागते. तेव्हा आता करिश्मा खूपच घाबरते. आता मोठ्या बाईसुद्धा करिश्माकडे खूपच रागाने बघायला लागतात. आता ती बाई सांगते की हिनेच सांगितलं की इंदूने तुमचे सर्व पैसे घालवलेत आणि म्हणूनच तर आम्ही सर्व इकडे आलोत. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की करिश्मा ताईने कान भरले का. तेव्हा त्यातील एक बाई सांगायला लागते की आमचा जीव थोडा वरखाली झाला पण तुझ्यावरचा विश्वास अजिबात कमी नाही झाला बघ. शेवटी व्यंकू महाराजांची शिष्य आहेस तू. तुझ्या हातून असं होणारच नाही. स्वप्नातसुद्धा तू अशी करणार नाहीस. इकडे करिश्मा मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती विचार करत असते की असं कसं झालं. तर मोठ्या बाई करिश्माकडे खूपच रागाने बघत असतात. आता इंदू त्या सर्व बायकांना म्हणते की बरं जाऊ दे एक काम करू आपण सगळेजण जाऊ आणि बँकेत पैसे भरू म्हणजे कसं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्या देखत होईल आणि तुमचा विश्वास पण. तेव्हा त्या बायका म्हणायला लागतात की नाही नाही आमचा आहे तुझ्यावर विश्वास आम्ही कोणीही येणार नाही तूच जा आणि बँकेत पैसे भरून ये आणि आम्हाला माफ कर. तेव्हा इंदू म्हणते की अहो माफीचं काय मी जाऊन भरते पैसे नका काळजी करू. आता त्या सर्व बायका तिथून निघून जातात. तेव्हा आता इंदू करिश्माकडे खूपच रागाने बघायला लागते. तर करिश्मा इकडे खूपच घाबरलेली असते. तितक्या तिथे सुशीला येते आणि करिश्माला म्हणते की करिश्मा झाली का गं तयारी चल लवकर शॉपिंगला जायचं आहे ना. आणि इंदूला बघून इंदूजवळ जात म्हणते की इंदे त्या आत्तोबांनी दुबईवरून मनी ऑर्डर केले ना त्याचंच हे पाकिट आहे ना दे इकडे. तेव्हा इंदू सांगते की अगं आत्या हे बचत गटाचे पैसे आहेत आत्तोबांनी पाठवलेले पैसे आत आहेत. तेव्हा इंदू म्हणते की चल देते असं म्हणून ती आत जायला लागते. आता सुशीला करिश्माजवळ येत तिला म्हणते की चल ना आणि मोठ्या बाईंना सांगते की मोठ्या बाई त्या आत्तोबांनी ना दुबईवरून पैसे पाठवलेत ना आम्ही जरा शॉपिंगला तुम्हाला काय आणायचं आहे का ते पैसे पाठवून द्या. तेव्हा मोठ्या बाई रागात सुशीलाला म्हणतात की काय नाही आणायचं आहे मला. आता इंदू मध्येच थांबते आणि सुशीलाकडे बघत म्हणते की आत्या तू पैसे घेतले नाहीस. तेव्हा सुशीला इंदूला म्हणते की मी घेतले नाहीत म्हणूनच मागते ना तुला. तेव्हाच आता इंदू सांगते की अगं पण मी मगाशी गेले तेव्हा तिथे विठुरायासमोर नव्हते पैसे मला वाटलं की तू घेतलेस. आणि विचार करत म्हणते की जर तिथे पैसे नाही आहेत तू घेतले नाहीस तर पैसे गेले कुठे. हे ऐकून करिश्मा खूपच घाबरलेली असते. तर सुशीलासुद्धा खूपच टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथे संपतो.